आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर नागपुर के टाइगर ग्रुप ऑफ एडवेंचर, क्रीड़ा भारती और अन्य 8 संगठनों ने 80 साइकिल सवार नागपुर से पंढरपुर तक की साइकिल यात्रा पर निकली। यह यात्रा पर्यावरण संरक्षण और विठ्ठल नाम संकीर्तन के साथ जन जागृति का संदेश लेकर निकाली जा रही है। इस विशेष साइकिल यात्रा का शुभारंभ 15 जून को नागपुर के गुरुदेव नगर स्थित मंदिर से होगा और सभी साइकिल सवार 22 जून को पंढरपुर पहुंचकर वहां आयोजित साइकिल रिंगन सोहले में हिस्सा लेंगे। ये साइकिल यात्रा लगभग 750 किलोमीटर लंबी होगी। ये तीसरा वर्ष है जब नागपुर से पंढरपुर तक ये साइकिल वारी आयोजित की जा रही है। इस यात्रा में टाइगर सिटी साइकिलिंग एसोसिएशन, द साइलिस्ट नागपुर, बाइसिकल एसोसिएशन, साइकिल संडे, सृष्टि सौंदर्य बहुद्देशीय संस्था और उदगीर साइकिलिंग क्लब के सदस्य भी भाग ले रहे हैं। इस उपक्रम के आयोजन में रविंद्र तराड़े, अतुल तपासे, संदीप वैद्य, प्रसाद देशपांडे, संजय घुगल, ओम प्रकाश डोरलीकर, देवदत्त परांजपे, ऋषिकेश किम्मतकर, गौरव सेलोकर, राजकुमार बावनकर, अशोक मेश्राम और योगेश भागड़कर का विशेष योगदान रहा है। ये साइकिल वारी न केवल धार्मिक भावना से प्रेरित है, बल्कि ये पर्यावरण संरक्षण, स्वास्थ्य और सामाजिक चेतना का संदेश भी जन जन तक पहुंचाने का माध्यम बन रही है। आमच्या वारीला गुरुदेव नगर इथून दिनांक 15 जून रोजी सुरुवात होणार आहे। तर गुरुदेव नगर येथील हनुमान मंदिरातून ठीक 6 वाजता आमच्या वारीला सुरुवात होईल। त्या ठिकाणी वारकरी मंडळ, तसेच महिला मंडळ, योगा मंडळ हे सगळे मिळून कुमकुम तिलक करून, औक्षण करून तिथून आमच्या वारीला सुरुवात करून देणार आहे। त्यानंतर तिथून आमची वारी छोटा ताजबाग चौकामध्ये येईल। छोटा ताजबाग चौकामध्ये जवळजवळ 15 मिनिटे राहील आणि तिथून मानेवडा चौक आणि मानेवडा चौकापासून रॅडिसन ब्ल्यू चौकामध्ये गडकरी सरांच्या घराजवळ थांबेल आणि तिथून गडकरी सर झेंडी दाखवतील वारीला आणि ती वारीला 7:30 वाजता इथून नागपूरवरून पंढरपूरच्या दिशेने रवाना करतील आणि रवाना झाल्यानंतर आमचा पहिला मुक्काम राहणार आहे कळंब इथे आणि कळंब येथे चिंतामणीचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी ही वारी आमची महागाव येथे पोहोचेल। महागाव नंतर तिसरा पाडाव आमचा नांदेड येथे राहणार आहे आणि नांदेड नंतर चौथा पाडाव आमचा लातूरला राहील, 5वा पाडाव सोलापूरला राहील आणि 6व्या दिवशी आम्ही 20 तारखेला पंढरपूरला पोहोचू। या प्रवासादरम्यान प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्यातर्फे आणि काही तिथल्या क्लबतर्फे राहण्याची व्यवस्था, फराळाची व्यवस्था ही देखील झालेली आहे। तर जवळजवळ दुसऱ्या दिवशी निघाल्यानंतर 30 किलोमीटर सायकलिंग झाल्यानंतर 30 ते 35 किलोमीटर सायकल झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे सगळे सायकल वारकरी फराळ करतील। त्याप्रमाणे फराळाची व्यवस्था तिथे झालेली असेल आणि नंतर दुपारी जवळजवळ 12, 12:30 ते 1च्या दरम्यान म्हणजे नाश्ता झाल्यानंतर जवळजवळ 40 ते 50 किलोमीटर आणखी पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था राहिलेली असेल। ही नाश्ता, फराळ आणि जेवणाची व्यवस्था आमची सोबत आम्ही जी बॅकिंग व्हॅन केलेली आहे, बस केलेली आहे, त्या बसमध्ये आम्ही सोबत आचार्य वगैरे घेऊन चाललेलो आहे। तर आचार्यामार्फत वेळोवेळी आम्हाला नाश्ता, फराळ आमच्या वारकऱ्यांना मिळत जाणार आहे आणि नंतर राहण्याची व्यवस्था आहे। त्या जिथे राहण्याचा मुक्काम राहणार आहे आमचा त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था देखील आमच्या मार्फतच करण्यात येणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी राहण्यासाठी मंगल कार्यालय, कारण ग्रुप जास्त आहे यावेळेस, 85 ग्रुप आहे। पहिल्या वर्षी आम्ही 2 गेलो होतो, दुसऱ्या वर्षी जवळजवळ 15 लोक गेलो होतो, तिसऱ्या वर्षी आमची 30-32 लोक जवळपास झाले आणि यावर्षी 85 वारकरी आम्ही पंढरपूरला पोहोचून राहिलेलो आहे। तर या ठिकाणी यावर्षी रामटेक, भंडारा, गोंदिया, त्यानंतर इथून रवाना झाल्यानंतर पुढे यवतमाळला ग्रुप 10 वारकरी यवतमाळवरून जुळणार आहेत। पुढे आर्णीवरून 2 वारकरी जुळणार आहेत, नांदेडवरून 2 वारकरी जुळणार आहेत आणि पुढे लातूरला गेल्यानंतर लातूरवरून उदगीरचे 10 वारकरी जुळणार आहेत। तर अशा तऱ्हेने आम्ही 85 वारकरी म्हणजे सायकलपटू जुळणार आहोत आणि मी तिथे पंढरपूरला आम्ही पोचणार आहोत। तर या वारीमध्ये आमच्या वारीला 13 वर्षीय सायकलपटू पासून तर 80 वर्षापेक्षा वरील असे मिळून टोटल 85 वारकरी आम्ही जाऊन राहिलेलो आहे आणि
मागच्या वर्षी आम्ही पंढरपूर इथे आम्ही आषाढी कार्तिकेच्या दिवशी पोहोचलो होतो, परंतु यावर्षी आम्ही 1 महिना अगोदर पोहोचणार आहोत. कारण 1 महिना अगोदर पोहोचणार आहोत. कारण यावर्षी तिथे सायकलवारी संमेलन होऊन राहिलेलं आहे आणि त्या सायकलवारी संमेलनात दिनांक 22 तारखेला रिंगण सोहळा आयोजित केलेला आहे. या रिंगण सोहळ्यामध्ये जवळजवळ 3,000 सायकलपटू सहभागी होणार आहेत. जसं वारकऱ्याचा रिंगण सोहळा जसा होतो तिथे पायदळ वारकरींचा सोहळा ज्याप्रमाणे होतो, ज्याप्रमाणे रिंगण सोहळा होतो, त्याप्रमाणेच सायकलपटूंचा रिंगण सोहळा तिथे होणार आहे 22 तारखेला आणि सायकल संमेलन होणार. त्यामुळे महाराष्ट्रातून जवळजवळ 3 ते 3,500 सायकलपटू तिथे सहभागी होणार आहे. त्या सोहळ्यासाठीच आमची वारी यावर्षी 1 महिना अगोदर होऊन राहिली. नमस्कार सगळ्या सायकलप्रेमी क्रीडाप्रेमी आणि विदर्भातील नागरिक यांना मानाचा मुद्रा आणि नमस्कार. मी प्रसाद देशपांडे या सायकलला 3 वर्षापासून जॉईन होत आहे. ही चांगली संकल्पना माझ्या मित्रांनी माझ्या सरांनी माझ्यासमोर मांडली. त्यानंतर मी या सायकलशी जुळलो. या सायकल जुळत असताना बरेच मित्र मी जमा केले, त्यांच्यापासून खूप शिकायला मला मिळालं. या वारीचा एक सगळ्यात महत्वाचा संकल्प म्हणजे मोठा हे की ज्यांनी पंढरपूर यांनी ऑर्गनाईज केलेली सायकल वारी, याच्यात पहिला नुसतं वारी म्हणून नाही तर खेळांना सुद्धा प्रोत्साहन करण्याकरता त्यांनी पहिल्यापासून सुरुवात केली की तुम्ही सराव राईड करण्याकरता जर तुम्ही 100,000 किलोमीटर केले 50 दिवसात तर तुम्हाला प्राइज किंवा विशेष प्रकारचं मेडल्स किंवा काही देण्यात येईल. त्याच्यात नागपूर एक महिला 2 पुरुष आणि अजून बरेच लोकांनी 1000चा टप्पा त्याच्यावरचा टप्पा पार केला. असेच उपक्रम त्यांनी विविध याच्यात दिले की कुठला ग्रुप चांगला असेल, कोण कुठल्या ऍक्टिव्हिटीज करतात, जर्सी किंवा प्रत्येक परिधान, आणि नुसतं हे नसून यामध्ये बॅकअप टीम आहे आणि एकमेकांची साखळी, ही साखळी होऊनच पूर्ण वारी तयार होते. एकाच्या किंवा नुसत्या कोणी एका ग्रुपच्या मार्गाने नसून त्याच्यात सगळ्यांचा सहभाग असतो. जनसहभाग म्हणजे तो सायकल चालवणारा सायकलपटू आणि त्यामागची जर न दिसणारे हजारो हात यांच्यामुळे ही संकल्पना पूर्ण होते आणि सगळ्यात शेवटी विठू माऊलीचा आशीर्वाद सगळ्यांना असतो म्हणून मी पूर्ण होते. ही वारी आम्ही टायगर ग्रुप ऑफ ऍडव्हेंचर स्विमिंग सायकल आणि सायकलिंग आणि रनिंगशी संबंधित आहे. सगळे आमच्या ग्रुपमध्ये स्पोर्ट्सशी संबंधित सगळे मित्र आहेत. तर ही वारी आम्ही 2020च्या वेळेला आम्ही ठरवली होती, पण काही कोरोनाच्या काही कारणांमुळे ती पोस्टपोन होत गेली किंवा तिथे कॅन्सल झालं. तर 2022च्या वेळेला आम्ही ठरवलं आणि 6-7 मित्र आम्ही ठरलो की बुवा आपण पंढरपूर वारीला जायचं विठुरायाचं दर्शन घ्यायसाठी. तर या सगळ्या गोष्टी जसे वेळ समोर आले तर कसं ना काही प्रत्येकांना काही कामं असतात, या हिशोबाने ते काहींचे रद्द झाले. तर आदल्या दिवशीपर्यंत ही संख्या अगदी 1 वर होती आणि माझे मित्र संजयजी फरतोडे, तर यांनी मला रात्री 10 वाजता फोन केला की उद्या तू जाणार आहे की माहित नाही, पण मी एकटा जाणार आहे. तर माझं पण तेच ठरलं होतं की बाबा कोणी येऊ न येऊ आपण निघू बाबा, बाकी मित्रांचं राहून गेलं काही कारणाने. तर दोघांचं जुळलं आणि आम्ही सकाळी निघालो. आम्ही दोघंच जण आम्ही पूर्ण पंढरपूर वारी केली आणि खूप आम्हाला तो मजा आली. त्या सगळ्या वारीमध्ये आम्ही ज्या सगळ्या गोष्टी केल्या ते जे क्षण आहे ते सगळे क्षण आम्हाला व्यवस्थित आठवतात. आणि त्याच्यानंतरच्या वर्षी आम्ही 13 लोक जुळलो, नंतर 32 झालो आणि यावर्षी 85 आहे. येणाऱ्या दिवसामध्ये ही वारी आणखी चांगल्या प्रकारे वाढत राहील आणि ती वाढत राहिली पाहिजे या उद्देशाने ह्या वारीचं संकल्पना झाली आहे. लहानपणी जसं माझी आजी ती पंढरपूरला जायची, त्या गोष्टी मला आठवतो. त्यामध्ये कोरोनामध्ये माझा मित्र मरण पावला. त्या मित्र तो कंटिन्यू पंढरपूर वारी करायचा. त्याची जी वारी सुटली तर मी ती कंटिन्यू करायची. या हिशोबाने ही वारी कंटिन्यू ठेवलेली आहे. वारीचा उद्देश नुसतं वारीला जाणं आणि येणं, पण या वारीमध्ये आपल्याला काय मिळणार आहे ह्या गोष्टीचं खूप जास्त महत्व आहे. प्रत्येक वेळेला वारीला गेल्यावर वारंवार गेल्यावर काहीतरी नवीन अनुभूती आपल्याला होत राहणार आहे. ह्या प्रत्येक अनुभूती आपल्याला दरवर्षी अलग अलग होत गेल्या. त्या काय होणार आहे, कशा होणार आहे, ह्या खूप सांगण्यापेक्षा जेव्हा आपल्याला अनुभवला येतील तेव्हाच त्या समजतील. मागच्या वेळेला खूप आमचे मित्र आम्ही नवीन लोक जोडले, तर ते पण लोक आता यावर्षी कंटिन्यू आहे. म्हणजे जे आम्ही पहिले गेलो तेच लोक दरवर्षी येऊन राहिले. म्हणजे आता अर्थ असा आहे की त्यांना पण काहीतरी त्या गोष्टीतून मिळत आहे, म्हणून पुढच्या वर्षी त्यांना ती यायची इच्छा जी मनातून आहे ती खूप महत्वाची आहे. तर ह्या वारीच्या माध्यमातून त्यांना जे मिळत आहे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन मिळणार आहे. तर मला सांगायचं आहे की ही वारीच्या माध्यमातून येणाऱ्या मुलांना जे नवीन पिढी येऊन राहिली आहे, या पिढीसाठी खास मेसेज आहे माझा की बुवा ही वारीचा जो प्रकार आहे, तसंच आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये गजानन शेगावचं जे मंदिर आहे,
आणि सोमनाथला श्रमसंस्कार शिबिर जे भरतं, ह्या 3 गोष्टी आहे. मला वाटतं की 10वी-12वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशनचे जे असतात या पिरियडमध्ये हा जो प्रकार आहे हा ॲज अ सिलेबस म्हणून राहायला पाहिजे आणि प्रत्येकांना 10वी-12वी झाल्यानंतर ही पंढरपूरची वारी, श्रमसंस्कार शिबिर आणि आपलं शेगावला जे आहे तिथे त्यांनी प्रत्येकाने ते आपलं श्रमदान करावं किंवा हा प्रकार झाला तर मुलांना त्या गोष्टी येणाऱ्या दिवसामध्ये जमेल आणि त्यांना खरंच त्यांच्या भविष्यामध्ये काय करायचं आहे, त्यांना काय साध्य करून घ्यायचं आहे ह्या गोष्टी येतील. कारण की जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे आणि आपण काय करणार आहोत, आपल्याला ते उद्देश जर पाहिजे असेल तर हा उद्देश मला माझा दिसला आहे. तर ह्या वारींच्या माध्यमातून मला वाटतं की ह्या गोष्टींमध्ये आपण खूप लोकांना जोडू शकतो आणि वारी एक अलग प्रकारची अद्भुती आहे. हे घेण्याकरता तुम्हाला ती घेतल्याशिवाय तुम्ही स्वतः जाऊन आल्याशिवाय ती तुम्हाला मिळणार नाही. तर हे सगळे माझे मित्र दरवेळेला जुळत आहे आणि ते आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून ही वारी आम्ही करत आहे. याच्यामध्ये आणखी आहे की यावेळेला जी पंढरपूरला सायकल रिंगण जे होणार आहे त्या रिंगणचा हिस्सा आम्ही यावेळेला होणार आहे. तिथे जवळपास 2,500 ते 3,000 सायकलिस्ट पूर्ण महाराष्ट्रातून येणार आहे. 80 ते 85 तिथे ग्रुप जुळणार आहे आणि हे सगळे 80-85 ग्रुप आणखी वाढत राहणार आहे. तर तिथे जे होणारं रिंगण आणि तो अद्भुत सोहळा बघण्याकरता आणि त्याचा हिस्सा होण्याकरता आम्ही इथून जात आहे आणि प्रत्येक वेळेला ही संख्या वाढत राहणार आहे आणि भविष्यात ही सायकल वारी किंवा हे हा प्रकार खूप चांगला तयार राहायला पाहिजे, होत राहायला पाहिजे असं मला वाटतं. हे आमचं 4थं वर्ष आहे आणि आणखी एक सांगायचं राहिलं की या वारीसाठी आम्ही गडकरी सरांना भेटलो. त्यांनी पण आम्हाला या वारीला म्हणजे ते आम्ही जेव्हा निघू तेव्हा ते हिरवी झेंडी देणार आहे. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी प्रत्येक वेळेला तिथले अलग अलग जिल्हे आहे ना तिथलं हे घेतात स्वामित्व की बा यावर्षी कोण तिथलं कार्य पूर्ण करेल पंढरपूरचं. तर आम्हाला इच्छा आहे आणि आम्हाला जर योग घडू देत असेल तर भविष्यात आम्ही पुढच्या वर्षीचं दायित्व आम्ही घ्यायला तयार आहोत आणि तिथला आम्ही तो सगळा प्रकार आम्ही पुढच्या वर्षी आम्ही करायची तयारी आहे. 100 किलोमीटर हा इथनं प्रवास आहे. रोज आम्ही 125 ते 150 किलोमीटर चालणार आहे. सायकलिंग करणार आहे. जाताना आमच्यासोबत सगळ्या व्यवस्था सोबत आहे. टेक्निशियन आहे आमच्यासोबत. सायकलचे सगळे इक्विपमेंट आहे की जर सायकल पंक्चर झाली, सायकल खराब झाली तर काय होईल आणि सगळे आम्ही ग्रुप करून आणि व्यवस्थित त्या पद्धतीने जाणार आहे. मेडिकलची संबंधित आमच्या जो सोयी आमच्यासोबत आहे. जाताना आमच्यासोबत एक बॅकअप व्हॅन आहे आणि येताना आम्ही सगळेजण आम्ही ट्रॅव्हल्स येणार आहे आणि सगळ्या सायकली आमच्या एका कंटेनर मध्ये आम्ही परत घेऊन येणार आहे. मागच्या वर्षी आपण हे जेव्हा वारी आम्ही जेव्हा निघालो तर आपले नागपूरचे जे अमित समर्थ आहेत त्यांना आम्ही इथे इनॉग्रेशन साठी फ्लॅग साठी बोलवलं होतं पण ते काही दुसऱ्या कामामध्ये होते. त्यांनी त्यावेळेला ते सुटलं त्यांच्याकडनं किंवा नाही येणं झालं. तर यावर्षी काय अद्भुती घडते तीच मला तुम्हाला सांगायची आहे की यावेळेला कसं तिथे पंढरपूरला जेव्हा मिटिंग होती 5 तारखेला तर मी सकाळी 8 वाजता आम्ही अमित समर्थ सरांना भेटलो आणि त्यांना त्या कार्यक्रमाला तिथे चीफ गेस्ट म्हणून बोलवायचं होतं असा तो मला मेसेज वरून आला होता. तर मी त्यांना जाऊन भेटलो आणि तिथे त्यांना सांगितलं. तर 11 वाजता जे होणाऱ्या मीटिंगमध्ये त्यांनी ते कबूल केलं आणि आपले नागपूरचे जे आयरन मॅन किंवा सायकलशी संबंधित खूप त्यांनी पूर्ण जगभर आपलं नाव केलंय नागपूरचं, भारताचं. तर त्यांना तिथे ऍज अ चीफ गेस्ट म्हणून त्यांना इथनं बोलवलं जाणार आहे आणि ते येणार आहे तिथे या गोष्टींसाठी. तर हा मेसेज आपल्या नागपूरकरांसाठी खूप छान आहे. तर टायगर ग्रुप ऑफ ऍडव्हेंचर हा नागपुरातील एक सायकल ग्रुप आहे आणि गेल्या 10 वर्षापासून या सायकलवीरांचं अभियान या ठिकाणी चालू असते. नागपूर ते पंढरपूर ही जी पंढरपूरची वारी आहे पहिल्या वर्षी अतुल तपासे आणि संजय खरतोडे यांनी ही केली होती. नंतर दुसऱ्या वर्षी 4, नंतर 70 आणि या वर्षी 89 लोक आमच्या या प्रकल्पामध्ये सहभागी होत आहे. तर आमचा या मागचा उद्देश आहे की जनसामान्यामध्ये सायकलची आवड निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे लोकांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण व्हावी हा संस्थेचा उद्देश आहे. आणि विदर्भातील जेवढे काही सायकलिंगचे जे ग्रुप्स आहेत ते आमच्या या प्रकल्पामध्ये सहभागी झालेले आहेत आणि याशिवाय फक्त पुरुषच नाही तर या ठिकाणी 10 स्त्रिया सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. हे मोठं आमचं गमक आहे असं म्हणता येईल. आणि दररोज आमचे सायकलपटू 100 किलोमीटर सायकल चालवणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. यामध्ये टायगर ग्रुप ऑफ ऍडव्हेंचर, क्रीडा भारती आणि विदर्भातील ज्या सायकलपटूंच्या संघटना आहे याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. आणि याच्यामध्ये सर्व सायकलपटू आहे, काही सायकलपटू आहे 80 वर्षाच्या वर सुद्धा या ठिकाणी सायकलपटू उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहे. अभिषेक पानसे की रिपोर्ट.